मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। मागील काही दिवसापूर्वी इसापूर येथील मागासवर्गीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ या हेडखाली आपण बातमी लावली होती। त्याचीच दखल घेत मुख्याध्यापक अनिल पाचोरे यांनी पुढाकार घेऊन त्या ठेकेदारांना काढून टाकले आणि वरिष्ठांना पत्र व्यवहार करून नव्याने दुसरा ठेकेदार त्यांनी नेमला आणि या ठेकेदाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आज रोजी पौष्टिक आहार, अंडे, मांस, मटण, भाजीपाला, फळ, दूध असे विविध जे शरीराला लाभदायक आहे आणि विद्यार्थ्यांना ते निरोगी ठेवण्यासाठी मदत करतील असेच अन्नधान्य आणि जेवणाची व्यवस्था होत आहे। यामुळे सर्व विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापक अनिल पाचोरे यांचे सुद्धा कौतुक केले जात आहे। तर चला पाहूयात इसापूर वसतिगृहातील काही मोजके असे क्षण। A simplified battery cell. The anode is made up of spongy lead Pb. The cathode is made from lead peroxide PbO2. The electrolyte is diluted sulfuric acid. The separator is absorbent. करंट इलेक्ट्रिसिटी एंड मॅग्नेटिझम जास्त बघितलं ना आपण। आता आपली एक्झाम सुरू आहे आणि सायन्सचा पेपर व्हायचा आहे। लीड ऍसिड सेल बद्दल माहिती कोणाला सांगते? काय काय आहे त्याच्यामध्ये सांग। लीड ऍसिड सेल त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल। पॉझिटिव्ह टर्मिनलचा फॉर्म्युला आपण PdO2 आणि निगेटिव्ह टर्मिनलचा फॉर्म्युला PD। आणि त्याच्यात लीड म्हणजे ती पेन्सिलच्या मदतली असते, आपण ते लिहितो शीशे ती असते। आणि H2SO4 ते त्या पाण्यात सल्फेक्स त्या पाण्यात असते आणि त्याला लीड पॉझिटिव्ह टर्मिनलला लीड डायऑक्साईड आणि निगेटिव्ह टर्मिनलला लीड असे म्हणतात आणि याला इलेक्ट्रिक एट असे म्हणतात। किती व्होल्टचा इलेक्ट्रिक करंट तयार झाला? PdO2 याच्यात 2 व्होल्ट। बघा ठीक आहे। शासकीय निवासी शाळा इसापूर दिग्रस येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला जातो। मागील 2 वर्षांमध्ये सदर शासकीय निवासी शाळा जिल्हा स्तरावरून प्रथम येऊन कला व क्रीडा या स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावरून प्रथम येऊन जिल्ह्याचं नेतृत्व सदर शाळेनं करून विभागस्तरावर सादरीकरण करण्यात आलं आणि तेथेही विभागीय स्तराला शासकीय निवासी शाळा इसापूर दिग्रस आदरणीय सहाय्यक आयुक्त मुन मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये विभागस्तरावर कला व क्रीडामध्ये तिथे विभागस्तरावरून प्रथम आलेला आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचा कला व क्रीडा याच्यामध्ये खूप उत्साह वाढलेला असून शिक्षणासोबतच कला व क्रीडामध्ये विद्यार्थी प्रगती करत आहेत। विविध ट्रॉफी देऊन त्यांचं मान सन्मान सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। सदर शाळेमध्ये विविध ॲक्टिव्हिटीद्वारा, विविध उपक्रमाद्वारा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो। यामध्ये मातीकाम असेल, पक्षासाठी घरटे असतील, त्यानंतर वैज्ञानिक प्रदर्शन असेल, शालेय स्तरावर क्रीडा स्पर्धा असतील, यामध्येही विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे। सोबतच सदर परिसरामध्ये खेळाचे विविध साहित्य आहेत, ग्राउंड आहेत, सगळ्या सुविधा आहेत आणि या सगळ्यांचा लाभ हा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून पुरवला जातो। मागे जेवणाचं थोडीशी काही तक्रारी होत्या, त्या तक्रारीबद्दल मी स्वतः पुढाकार घेऊन वरिष्ठ कार्यालयाला सूचना दिल्या आणि मग त्यांनी
तो ठेका बदलून दुसरा नव्याने ठेकेदार नेमून विद्यार्थ्यांची चांगली जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.